एवढीच अपेक्षा आहे. पक्षाचे कार्यकर्ते तोडफोड करतात. नाही ते एकदा ऐका ना, हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या. हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, त्यांना सोडलं जाणार नाही. जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे. 4 काचा फुटल्यानंतर दादांना जर त्या काचांची काळजी वाटत असेल, मग त्या आमच्या बहिणीच्या ज्या इज्जतीच्या काचा फुटल्या त्याचा पण विचार करणार. आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी जो 23 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, मग ते काय खोटं होतं का? सर्व कार्यकर्ते जे एखाद्या अशा विषयामध्ये प्रतिक्रिया देतात त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करणार असेल तर बिनधास्त करावे, कारण की अस्वराच्या अंगावरती एखादा केस वाढला त्याला काय फरक पडत नाही. त्यामुळे मला सुद्धा एखाद्या माझ्या बहिणीसाठी जर मी अशा प्रकारचं पाऊल उचललं असेल, त्याला उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि त्याच्यानंतरनं मगच खऱ्या अर्थाने सरकार जागं झालंय. याच्याकडे जर 7,500 रुपये असते, एका वकील माझ्या यांनी सांगितलं की त्यांनी तिला म्हणलं की मी तिला 7,500 दिले. अहो, त्या छपरी माणसाकडे जर 7,500 रुपये असते तर तो तिथं त्या टॉयलेट कशी झोपला असता का? की दादा हे या राज्याचे खूप मोठे नेते, मग त्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल होणार असतील तर बिनधास्त होऊ देत. मग त्याच्याबरोबर या शहरामध्ये जे काही दिवसेंदिवस गाड्या फुटतात आहे, कोयता गँग फिरतीये, मर्डर चालू आहे दिवसा ढवळ्या, याच्यावरती सुद्धा काहीतरी पालकमंत्री म्हणून कारवाई करावी.